एका लग्नाची दुसरी गोष्ट। आपण वीक पॉइंट बनतोय एकमेकांचे राधा, आणि काहीही झालं तरी आपण एकमेकांचे वीक पॉइंट्स बनता कामा नये। कारण मी अमेरिकेला जाणार, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, मी अमेरिकेला जाणारच। तेव्हा काय करणार तू? तुझ्या पप्पांना सोडून येणार माझ्याबरोबर अमेरिकेला कायमचं? तू अमेरिकेला जाणारच असशील तर मी नाही ना येणार। सो लेट्स बी प्रॅक्टिकल। तोच प्रयत्न करते मी पण घनश्याम। म्हणूनच आत्ता माई आजीचं बोलवणं यायच्या आत तू इकडनं जा राधा, प्लीज। जस्ट गो। राधा वहिनी, माई आजीने बोलावलंय। मी येते। घना दादा तुला पण। असं का करता तुम्ही? राधा सांग बरं, काय झालं? कसं ना माई आजी, तिला विचारलं ना मी, ती सांगेल। सांग राधा, काय झालं? हा म्हणजे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, खूप खरंच छोटे आहेत। म्हणजे घनश्याम खोलीत खूप पसारा करून ठेवतो, किंवा मला वाटतं घनश्याम जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल प्रॉब्लेम्स काय आहेत ते, हो ना घनश्याम? पण मी बोललेलं चालणार आहे का आता माई आजी? बोल। आमच्या दोघांमध्ये जे झालंय ते आमच्या दोघांमधले छोटे छोटे वाद आहेत, आणि ते आमच्या दोघांमध्येच राहिले तर ते लवकर सुटतील। त्यात अचानक खूप लोक इन्व्हॉल्व व्हायला लागली तर कदाचित ते प्रॉब्लेम्स आपोआप मोठे होतील। तेव्हा यापुढे या दोघांना या विषयावर कोणीही बोलू नये, कळलं ना? मला वाटतं कळलंय सगळ्यांना। घना आणि राधाला चांगलं दरडावून धमकावलं पाहिजे, मुकाट्यानं संसार करा म्हणा। हे काय नाटकं चालणार नाहीत घरात। संसार म्हणजे काय सिनेमा वाटला? हो, हे सगळं आपल्याला पटतंय, पण आता माईंनीच हा असा निर्णय दिलाय म्हटल्यावर आपण तरी काय करणार? एक करू शकतो आपण। काय? आपण आता घनाला सांगायचं की जोपर्यंत तू राधाला घरात आणत नाहीस आणि तिच्या बरोबर नांदत नाहीस तोपर्यंत आमच्याशी तुझा संबंध नाही। आपण आता असहकार पुकारायचा, असहकार। चालेल? हा। जोपर्यंत तू आणि जमाई बापू भांडण मिटवत नाहीत ना तोपर्यंत मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाहीये, लक्षात ठेव। हे पण बोलून सांगतेस तुम्हाला? मी तुला ना आता SMS करते। आती आती ऐक 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 मी आता घरी जाऊन आले माझ्या। अगो काय सांगतेस काय? वा 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 वा, भांडण मिटलं ना, झगडा खतम। वा हे भगवान। ऐक 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 मला बोलू दे, किती बोलतेस? हेच मी तुला मगाचपासून सांगायचा प्रयत्न करत होते, तू ऐकूनच घेत नव्हतीस। आणि जरा काही सांगितलं की हवा भरलेल्या फुग्यासारखी उडायला सुरुवात। बरं ऐक ना, ते आपण नंतर बोलू, मला जरा खायला दे ना, मला खरंच खूप भूक लागली। हा, कलकत्ता मीठा मसाला। हे बरं, छे छे नाही नाही, छे नाही, समजून घे रे बाबा। तू काय एकाच दोन आपलं काय ठीक आहे काय? ठीक आहे, ठेवतो। हा, बाय, भेटू। बाय। काय पानाची ऑर्डर? कोणीतरी माझ्याशी तारसप्तकात बोलतंय जे मला अजिबात आवडत नाहीये। मला त्याच्याशी बोलायचं नाहीये। का बोलतंय कोणीतरी माझ्याशी? जोकिंग काय काका? मी समोर दिसतोय आणि कोण बोलतंय माझ्याशी? हे बघ, ज्या माणसांसाठी मी अस्तित्वात नाहीच आहे ती माणसं सुद्धा माझ्यासाठी अस्तित्वात नाहीये, लक्षात ठेव। ए ठीक आहे काका? एका लग्नाची दुसरी गोष्ट।